Come towards session second. Some more problems on applications of definite integral. See the problem. Find the area of the region bounded between the parabola y square equal to 2x, because this is the equation of standard parabola, y square equal to 4ax type, and the line y equal to 2x. Okay, let us see. This is a standard parabola, y square equal to say 2x, line y equal to 2x passing through origin. This is a line and we have asked this area between them. हा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. दिस इज अ ओरिजिन. यू मस्ट फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट अँड एक्स कोऑर्डिनेट इज नथिंग बट अप टू दिस पॉइंट एम. दिस पॉइंट से पी. लिमिट पाहिजे आपल्याला. मग लिमिटसाठी काय करणार? फॉर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, फॉर पॉइंट्स पुट y equal to 2x in y square equal to 2x, and therefore what we got? 4x square equal to 2x. Taking all in one side and common we got, am I correct? हा तिकडे गेला. 4x square minus 2x, त्यातला 2x कॉमन घेतला. 4x square minus 2x, that is first part equal to 0 or x equal to 1/2. ओके, याच्यात किंमत टाकून द्या. फॉर x equal to 0, y equal to 2x म्हणजे 0. फॉर x equal to 1/2, y equal to 2 into half म्हणजेच 1. and therefore points of intersection are points of intersection are 0, 0 and P 1/2 and 1, and therefore coordinate of this point is 1/2 and 1, means this distance is 1/2 0. ओके, आता आपल्याला दोघांच्या मधला एरिया बघायचा आहे. इथपर्यंत काही शंका? बघा, आता दोघांच्या मिडलचा एरिया बघायचा आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? एरिया बिटवीन गिवन कर्व्स, एरिया बिटवीन गिवन कर्व इक्वल टू, आता आपल्याला कोणता एरिया मिळतो? हा पॉईंट आहे 0, 0 पासून इथपर्यंतचा अंडर पॅराबोलाचा एरिया. मधनं काय करू आपण? अंडर पॅराबोला म्हणजे हा, त्याच्यातनं हा ट्रायंग्युलर एरिया काय करू? वजा करू. म्हणजेच काय? एरिया अंडर पॅराबोला, एरिया अंडर पॅराबोला मायनस एरिया अंडर लाइन. एम आई करेक्ट? एरिया अंडर पॅराबोला मायनस एरिया अंडर लाइन. ओके, अँड दॅट इज इक्वल टू कुठून कुठपर्यंत आहे? 0 पासून तर 1/2 पर्यंत आहे. पॅराबोला y स्क्वेअर, त्याची y ची किंमत √2x dx मायनस 0 टू लाईन, लाईनवरनं y ची किंमत ट्वाईस x dx. याचं सिम्प्लिफिकेशन √2 कॉमन, 0 to 1/2 आणि √x म्हणजेच 1/2 dx. कॉन्स्टंट बाहेर घेतला, दोन्हीकडेही x dx. घ्या इंटिग्रेशन. √2 कॉन्स्टंट, x रेज टू हाफचं इंटिग्रेशन, x रेज टू 3/2 अपॉन 3/2, 0 to 1/2 मायनस 2 कॉन्स्टंट, xचं इंटिग्रेशन x²/2, 0 to 1/2. आणि डिनॉमिनेटर कुठं जाईल? 2√2 अपॉन 3 इंटू, हा पुढे घेतला 2/3 इंटू √2, 2√2 अपॉन 3. ओके, आणि 1/2चा 3/2 मायनस लोअर लिमिट 0 मायनस 1/2चा स्क्वेअर लोअर लिमिट 0. एम आय करेक्ट? बरोबर आहे इथपर्यंत? ओके, दॅट इज इक्वल टू, इकडे आन्सर घेऊया आपण, विच इज इक्वल टू 2√2 अपॉन 3
2√2/3 इंटू ब्रॅकेट 1/2चा क्यूब 8 होईल 1/8. त्याचं स्क्वेअर रूट 1चं स्क्वेअर रूट 1च राहील आणि 8चं स्क्वेअर रूट 2√2. हा पहिल्याचा ॲन्सर मायनस बघा पुढे दॅट इज इक्वल टू झालं मायनस 1/2चा स्क्वेअर 1/4 लोअर लिमिट येईल 0. हा गेला म्हणजेच काय झाला 1/3 मायनस 1/4 म्हणजेच किती 1/3 मायनस 1/4. बघा इकडे पुन्हा 2√2/3 1/2चा क्यूब केला 1/8 आणि त्याचा 1/2 पॉवर केला म्हणजे रूट केला तर 2√2 मायनस 1/4 1/2चा स्क्वेअर 2√2 गेला 1/3 मायनस 1/4 1/12 स्क्वेअर युनिट्स 1/12 स्क्वेअर युनिट्स. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके टिपिकल काही नाही फिगर काढा आणि ॲन्सर द्या. नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय y = x² अँड लाईन y = x. हा पॅराबोला कसा असेल माहिती आहे. पॅराबोला y = x² म्हणजे x² = y ॲक्सिस भोवती असणारा हा तुमचा पॅराबोला आहे. सपोज इट इज अ गिव्हन पॅराबोला whose equation is given to be y = x² and y = x. The line we bisect the first quadrant passing through origin. This is the line y = x and we have asked this area. आणि आपल्याला हा एरिया शोधायचा आहे. पुन्हा यांचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 2 आहेत ते शोधायचे. दिस इज O, दिस इज P. आणि म्हणून फॉर पॉइंट्स put y = x in y = x² and therefore x = किंवा x² = x. एका बाजूला घ्या x² मायनस x = 0. x कॉमन घ्या x - 1 = 0 and therefore दोन व्हॅल्यू कोणत्या x = 0 अँड x = 1. संपले. हे झाले तुमचे लिमिट्स. मग आता पॉईंट शोधायचे आहे. फॉर x = 0 कशामधनं y = x मध्ये टाकून द्या हा पण 0 होईल. फॉर x = 1 y = x मध्ये टाकून द्या 1 होईल. अँड देअरफॉर पॉईंट्स काय आले पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन. ती लाईन आणि तो पॅराबोला एकमेकांना कुठं कुठं छेदतात R 0 0 अँड P 1 1. या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 1 1. PM परपेंडिक्युलर टाकला तर M हा x ॲक्सिसवरचा x आहे आणि x कोऑर्डिनेट 1 आहे 1 0. आणि हे झाले तुमचे लिमिट्स. काही शंका इथपर्यंत. आता दोघांच्या मधला एरिया मग कोणता एरिया मोठा आहे. आता लाईनच्या एरियामधनं पॅराबोलाच्या खालचा एरिया वजा करायचा पहिल्या क्वाड्रंटमधला. बरोबर आहे का. एरिया ऑफ शेडेड पोर्शन्स काय घेणार आपण एरिया ऑफ शेडेड पोर्शन. एरिया ऑफ शेडेड रिजियन इक्वल टू काही एरिया अंडर लाईन मायनस बरोबर आहे एरिया अंडर लाईन मायनस एरिया अंडर पॅराबोला. एरिया अंडर पॅराबोला आणि विच इज इक्वल टू कुठून कुठपर्यंत 0 पासून तर 1 पर्यंत. लाईनचं इक्वेशन y = x आहे विथ रिस्पेक्ट टू x. हा ही 0 to 1. yची किंमत x² आहे y dx हा फॉर्म्युला आहे अँड एक्सचं इंटिग्रेशन याच्यापुढे सिंपल पार्ट आहे x² / 2 याला लिमिट 0 to 1. x² इंटिग्रेशन
एक्स क्यूब बाय 3 याला ही लिमिट 0 to 1 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा 0/2 0 1/3 1 minus 0/3 0 and that is equal to 1/6 square units is the required area between the line and the given parabola आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, see this problem. Find the area of the region bounded by y equal to x square plus 3 and the line y equal to x plus 3. y equal to x square plus 3 is also a parabola. हा काय आहे? पॅराबोला आहे. ओके, कसा आहे तर गिव्हन पॅराबोला कॅन बी रिटन ॲज एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय मायनस 3. कम्पेअर विथ याची कंपॅरिझन केली तर आता काय येईल? एक्स स्क्वेअर इक्वल टू 4by. याचा वर्टेक्स काय असतो? 0 0 म्हणजे हा 0 केला तर 0 आणि हा 0 3. याचा वर्टेक्स काय येईल? 0 आणि हा पण 0 करा. दोन्ही 0 केले की तुम्हाला वर्टेक्स मिळतो. मग एक्स बरोबर काय येईल? 0 आणि हा म्हणजे कोण? y मायनस 3 इक्वल टू 0 म्हणजे y इक्वल टू 3 म्हणजे 0 3 हा तुमचा वर्टेक्स आहे. कोणाचा? पॅराबोलाचा. हा जो पॅराबोला आहे हा काय करा, याच्याबद्दल एक्स माना, याच्याबद्दल कॅपिटल वाय माना, म्हणजेच हा पॅराबोला तयार होईल एक्स स्क्वेअर इक्वल टू स्टँडर्ड वाय. फॉर वर्टेक्स या कॅपिटल वाय म्हणजेच कोण? स्मॉल वाय मायनस 3. मग फॉर वर्टेक्स कॅपिटल एक्स इक्वल टू 0, कॅपिटल एक्स इक्वल टू 0 म्हणजे स्मॉल एक्स इक्वल टू 0, कॅपिटल वाय 0 म्हणजेच वाय मायनस 3 इक्वल टू 0 म्हणजेच वाय इक्वल टू 3 अँड देअरफॉर 0 3 इज वर्टेक्स. ओके, हा पॅराबोला आहे. मग आता कशी येईल याची फिगर? बघा याची फिगर. ओके, हा तुमचा वर्टेक्स आहे समजा 0 3 आणि एक्स स्क्वेअर आहे म्हणजे हा वाय ॲक्सिस भोवती आहे. असा हा तुमचा पॅराबोला असेल. ओके, सपोज इट इज अ पॅराबोला. नंतर आता हे एकमेकांना फॉर पॉईंट एकमेकांना कुठं शोधायचं? त्याच्यासाठी फॉर पॉईंट्स पुट वाय इक्वल टू एक्स प्लस 3 इन वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3. याच्यात टाकून द्या ह्या किमती अँड देअरफॉर व्हॉट वी गॉट? एक्स प्लस 3 इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3. कॅन्सल्ड. अगेन टेकिंग ऑल इन वन साईड. एक्स स्क्वेअर मायनस एक्स इक्वल टू 0 म्हणजेच एक्सच्या किमती काय येतील? अँड देअरफॉर एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 1 इक्वल टू 0 म्हणजे एक्स इक्वल टू 0 और एक्स इक्वल टू 1. द्या त्याच्यात टाकून फॉर एक्स इक्वल टू 0 वाय इक्वल टू 0 प्लस 3 म्हणजे 3 आणि फॉर एक्स इक्वल टू 1 वाय इक्वल टू 1 प्लस 3 म्हणजे 4. म्हणजेच एक पॉईंट काय आला? हा पॉईंट दोघांनाही कॉमन आला 0 3 अँड देअरफॉर लाईनचा हा एक पॉईंट आला आणि दुसरा 1 4 एक्स 1 वाय 4 असा हा तुमचा कुठंतरी पॉईंट येईल. आणि मग यामधून जाणारी ही समजा ही लाईन आहे तुमची. हा पॉईंट आहे, दिस पॉईंट इज 1 0 आणि दिस पॉईंट इज 1 4 कोऑर्डिनेट. आणि तुम्हाला विचारला आहे हा एरिया. एक चांगला प्रॉब्लेम. ओके, ज्याचा हा वर्टेक्स आहे ए. अँड देअरफॉर पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन आर. देअरफॉर पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन आर
0.03 अँड P14 हे तुमचे मिळाले 2 पॉईंट. आता देअरफॉर एरिया बिटवीन कर्व्स दिलेल्या कर्व्स, कोणाचा एरिया मोठा आहे? लाईनच्या एरिया अंडर लाईन मायनस एरिया अंडर पॅराबोला. पुढचा पार्ट सोपा आहे. फ्रॉम 0 to हा लिमिट इथपासून इथपर्यंत 0 to 1 अँड देअरफॉर 0 to 1 लाईनचं इक्वेशन वायची किंमत x+3 विथ रिस्पेक्ट टू x, पॅराबोलाची किंमत वायची किंमत x² + 3 विथ रिस्पेक्ट टू x. सिम्प्लिफाय करा, काय मिळेल? एक्सचं इंटिग्रेशन x²/2, 3 कॉन्स्टंट, 1चं x, याला लिमिट आहे 0 to 1. x² इंटिग्रेशन x³ प्लस 3x 0 to 1. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा, काय मिळेल बघा? 1/2, 1चा स्क्वेअर अपॉन 2, 1/2 प्लस 3 × 1 3 मायनस लोअर लिमिट 0/2 प्लस 3 × 0 0. हा झाला पहिला पार्ट. मायनस 1/3 प्लस 3 × 1 3 मायनस लोअर लिमिट 0/3 प्लस 0 and that is equal to 1/2 plus 3 3 to 6 plus 1 7/2. हा मायनस गेला 0 झाला. किती? 3 त्रिक 9 1 10/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 21 minus 20/6 which is equal to 1/6 square units, equal to 1/6 square units. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, बघा प्रॉब्लेम. फाइंड द एरिया ऑफ द सर्कल x² + y² = 9 युजिंग इंटिग्रेशन. आता आपल्याला याचा एरिया जर रेडियस माहिती असेल तर आता हा सर्कल आहे. हा सर्कल कोणता आहे? दिस इज अ स्टँडर्ड सर्कल विथ सेंटर 0 0 अँड रेडियस r² = 9 म्हणजे 3. याचा एरिया πr² आहे. पण आपल्याला एरिया कशाच्या सहाय्याने काढायचा आहे? इंटिग्रेशनच्या सहाय्याने काढायचा आहे. मग मी काय करणार? हा एरिया घेणार एवढा फर्स्ट क्वाड्रंटमधला. ओके, आणि मग ए याला म्हणणार, बी रेडियस आहे 0.3 आणि मग एरिया ऑफ सर्कल इक्वल टू 4 टाइम्स एरिया ऑफ रिजियन OABO. ओके, फ्रॉम 0 to 3 4 टाइम्स 0 to 3 y dx हा फॉर्म्युला आहे. सर्कलवरनं वायची किंमत काढायची. सर्कलचं इक्वेशन आहे x² + y² = 9. म्हणजेच y² किंमत येईल 9 - x², म्हणजेच yची किंमत येईल, यस करेक्ट, √9 - x² dx. 9 इज अ स्क्वेअर ऑफ 9 कुणाचा स्क्वेअर आहे? 3चा स्क्वेअर आहे. म्हणजेच 3² - x² dx. एम आय करेक्ट? इज इट ओके? आता याला कोणता फॉर्म्युला वापरायचा? इनडेफिनेटमधला √(a² - x². काय आहे तो फॉर्म्युला? x/2 रूट ऑफ आहे तेच 3² - x², 3² - x² प्लस a², 3चा स्क्वेअर a²/2 साइन इनवर्स x/a. a म्हणजे 3 आहे आणि याला लिमिट आहे 0 to 3. हा तुमचा फॉर्म्युला आहे.
ओके. आता याला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं, विच इज इक्वल टू 4 इंटू 3/2 मायनस 3 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर प्लस 9/2 साइन इनवर्स 3/3 मायनस लोअर लिमिट 0 इंटू समथिंग साइन इनवर्स 0/2 इंटू 3 स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर प्लस 9/2 साइन इनवर्स 0/समथिंग 0 दॅट इज इक्वल टू 4 इंटू हा 3 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर 9 मायनस 9 0 म्हणजे तो झाला 0 प्लस 9/2 साइन इनवर्स 1 आणि हा पार्ट 0 इंटू समथिंग 0 हा पण 0 टोटल किंमत 0. ओके. दॅट इज इक्वल टू 4 इंटू 9/2 आणि साइन इनवर्स 1ची किंमत आहे π/2 दिस 2 अँड दिस 4 कॅन्सल. आन्सर इज 9π स्क्वेअर युनिट्स. बघा r² पाय सेम आन्सर 9π स्क्वेअर युनिट्स. अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला घेता येतील. ओके. आणखी काही प्रॉब्लेम आपण पुढच्या सेशनमध्ये बघू. अप टिल बाय बाय.